चला 8 वाजून 13 मिनिटे झालेत. पहिला बॉल या ठिकाणी पडतोय. जाऊया मॅच कडे. एकीकडे आपण पाहतोय किरण करडे तर दुसरीकडे किरण जाधव ही जोडी मैदानात पाहायला मिळते आहे. अर्थातच जर्मन अंतर नीड टीम कडून तर एकीकडे काड्याचा पाडा टीम कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज साहिल काडे. संदीप सर प्लेयरशी चर्चा करताय की इन्स्ट्रक्शन देताय? ए अरे त्याला तरी आता बाहेर काढा. तो 11वा राहणारच का? चला मॅच आता तरी चालू करा. टायमिंग लागला जातोय. 8 वाजून 15 मिनिटे झालेत. चला गोलंदाजी मार्क वरती साहिल खाडे. अगदी मागच्या स्पर्धांचा अनुभव घेऊन या मैदानात दोनही टीम पाहायला मिळत आहेत. चांगला फटका फ्लिप केलंय बॉलला. फक्त दिशा दिले स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. येतोय खणखणीत पहिला दर्जेदार किरण करडीच्या बॅटमधून ब्रँडेड सिक्सर. पहिल्याच बॉलवरती साहिल काडेला आसमान दाखवायला सुरुवात. पुन्हा एकदा फटका. यावेळी आपण पाहतोय एक धाव तर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 7 आकड्यावरती. सुरुवात दर्जेदार किरण करडेच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. स्ट्राईक जरूर रोटेट झाले. आता किरण जाधव अगदी नावाजलेले दोनही बॅटर आहेत. आंतरट नीड टीमला फार मोठ्या उंचीवरती क्रिकेटच्या पटलावरती नेऊन ठेवणारे हे दोनही बॅटर आहेत. अधिराज्य गाजवलंय. एक काल पार क्रिकेटचा गाजून सोडणारी टीम आज काड्याच्या पाड्याच्या विरोधात बॅटिंग जरूर करते आहे. परंतु साहिल काडे तितकाच अनुभव आहे आणि तितकाच कसलेला मुरब्बी गोलंदाज. परंतु आज मात्र मैदानात पहिल्या बॉलवरती षटकार जरूर काढला आहे. परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न मनाशी तोच निर्धार. परंतु नेक्स्ट बॉलसाठी तयार. चला स्पीडअप करा. वारंवार विनंती आहे सगळ्यांसाठी. चांगला फटका. यावेळी दर्जेदार डीप मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल होईल. बॉल जाईल सीमा रेखा पार. येतोय तो आता किरण जाधवच्या बॅट मधून दर्जेदार चौका.
तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साहिल काणे. सांघिक कोट्यातलं हे तिसरं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल आता ते पहिल्याच बॉलवरती साहिल काणेने प्राप्त केले विकेट आणि या विकेटच्या माध्यमातून मात्र स्कोर तिथे थांबलाय. जाऊन पोहोचलाय तो अद्यापपर्यंत 2 षटकांच्या आधी 25 आकड्यावरती होता. इथे चांगला फटका यावेळी फिरवून मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, परंतु इथे चौकार जरूर येईल. या चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 29 आकड्यावरती. वाकस टीमचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनस्वी स्वागत. उद्यापासून आणखी एक स्पर्धा जरूर आपल्या कर्जत तालुक्यात खेम्यात पाहायला मिळणार आहे. पळसाई पळसदरी यांच्या विद्यमानाने एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल काडे अगदी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकात अवघ्या 12 धावा खर्च केल्या होत्या एका विकेटचं नुकसान करत असताना. तदनंतर मात्र सांघिक कोड्याचं दुसरं षटक चेतन आला ज्याने 13 धावा खर्च केल्यात. विकेट तिथे प्राप्त झाली नाही आहे, परंतु या क्षणी पाहूयात चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल थांबत नाही. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 31 आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान अद्यापपर्यंत आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न साहिलचा आहे. कमबॅक करतोय मैदानात मी तर म्हणाल, कारण जिथे चौकार आला त्यानंतर कमबॅक करण्याची एक नामी संधी त्याच्याकडे जरूर आली आहे, परंतु समोरचा बॅटर ज्याला खिलवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय दिनेश जाधव आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती आहे. ऑन स्ट्राईक सध्या बॅटिंग लाईन उजव्या हाताचा बॅटर आहे. चांगला फटका. व्हॉट अ प्रॉपर टायमिंग. हॅमर स्ट्रोक हातोडा जरूर चालवलाय मैदानात आणि या हॅमर स्ट्रोक वरती इथे येतोय दिनेश ब्रांडेर सिक्सर. या क्षणी मैदानात तो करताना दिसत होता, परंतु इथे षटकार आल्याच्या नंतर एक बागपुटवरती जरूर तो पाहायला मिळतोय. एकीकडे कड्याचा पडा टीमना, दुसरीकडे जनमान आंतरट नीड या 2 संघादरम्यान आजच्या या रजनीची सुरुवात होताना दिसून येते. रजनीचा 5वा दिवस जरूर पाहायला मिळतोय. अगदी स्पर्धा आटोक्यात या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी कर्जत तालुक्यात फार मोठा इतिहास या मैदानाचा पाहायला मिळतोय. या मैदानावरती जितक्या ट्रॉफीज या सीझन मस्टमेटीज वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स लेवल थोडी ढासळली का साहिल काढायची प्रयत्न जरूर आहे, परंतु यावेळी मात्र बॅटर फार चाणक्य आहेत. इथे डॉट आल्याच्यानंतर षटकार येऊन वाईड येतोय. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती पाहायला मिळतोय. टोटल मात्र पुढे सरकल्या 38 आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त बाउन्स आणि त्याच्यातही मात्र इथे वाईड +1 या 2 धावा जरूर धावफलकावरती आहेत. मी म्हटलं की कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास साहिल खाडेचा सध्या मी तर म्हणेल कमतरतेत पाहायला मिळतोय. थोडं प्रेशर जरूर आहे त्याच्यावरती, कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजत असते, परंतु इथे षटकार खाल्ल्याच्या नंतर मोठा प्रेशर साहिल खाडेवरती क्रिएट झालाय.
चला जरा विलंब करू नका, स्पीडअप करा प्लीज. चांगला फटका हवाई हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल, जजमेंट घेतलं परंतु झेल काय घेऊ शकले नाहीयेत. इथे 2 धावा येतील. ओव्हर समाप्त. ओव्हर समाप्त. पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवरती ओके ओके. नितीश तरी सध्या चष्मा लागलाय त्यांना, असंच म्हणावं लागेल आता. चला बरोबर आहे. चला आमचे स्कोरर नितीश तरेंना थोडा रात्रीचा परिणाम आहे, होतं कधी कधी. हा चांगला बॉल या संदीपजी गायकवाड. एम आय राईट, अगदी तुमची काहीच चुकी नाही. गुडलाई स्पॉट वरती बॉल, एक चांगला फटका यावेळे. डीप एक्स्ट्रा रिजनचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. अगदी चित्याच्या चपलाईने या धावा पाहायला मिळत आहेत. टोटल मात्र पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 44 या आकड्यावरती. हा चांगला फटका, पुन्हा एकदा चुकी केली जाते. इतकी मोठी चुकी मैदानात. बॉलवरती जजमेंट घेतलं जरूर, त्यानंतर हातीघाई करण्याच्या प्रयत्नात फिल्डिंग चुकली आणि इथे आलाय चौकार. आणखी एक वाईट. सध्या कड्याचा पाडा टीम मोठ्या संकटात जरूर आहे. हरीश गोलंदाजी मार्कवर. हवाई हल्ला जरूर चढवलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग ब्लास्ट, सिक्सर. तौसिफजी टिवाले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. संदीप सर, जरूर आपण या इनिंग ब्रेक नंतर जे स्पर्धेचे काही नियम आहेत ते नियम आपण सर्वांपर्यंत पोचवायचे आहेत. कारण या स्पर्धेला कोण पाउन्सर नाही आहे, कोण वरदहस्त नाही आहे. ही स्पर्धा फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक आहे. त्यामुळे या मैदानावरती फटका टॅप करून केलाय. शेवटचा बॉल होता तो मात्र गोलंदाज हरेशचा. चौथं षटक यावेळेस समाप्ती पथावरती येत आहे आणि टोटल अद्यापर्यंत जाऊन पोहोचते ती मात्र 55 आकड्यावरती. 55 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा सर, या स्पर्धेचा पहिला नियम आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं, पूर्ण बक्षीस पूर्ण प्रवेश फी दिल्याशिवाय टॉस उडवला जाणार नाही. पूर्ण प्रवेश फी दिल्याशिवाय टॉस उडवला जाणार नाही. कोणाची अधुरी प्रवेश फी घेतली जाणार नाही. 500 कमी, 1000 कमी, तेही इथे स्वीकारले जाणार नाही. 56 धावा धावफलकावरती आहेत. जर आपण प्रवेश फी अधुरं देता आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या राऊंडला क्वालिफाय होता तर तुम्हाला 20% प्रमाणे तुमचे पैसे कापले जातील, बक्षिसामधून कपात केली जाईल. स्पर्धेचा पुढचा नियम आहे, मैदानावरती कोणी 95 अक्षरशः विधान केलं, या पंचांवरती दबाव टाकून सामन्याचा विचित्रप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला, मैदानावरती गैरकृत्य केलं, कपडे काढणे, टी शर्ट काढणे, या मैदानाला पाठीराख्यांना घेऊन मैदानावरती तमाशा करणं, अशा संघाला दंडात्मक कारवाई केली जाईल. जिंकला असेल तरी त्या स्पर्धेमधून या स्पर्धेमधून बाद केलं जाईल आणि पुढील 3 वर्ष या मैदानावरती त्याला कोणत्याही प्रकारची स्पर्धा खेळता येणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
12 प्लेयर परत तुमच्या सर्व प्लेयरचे कपडे ड्रेसिंग कोड या ठिकाणी पाहिजे। स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करताना आपल्याला बीमरसाठी आणि ओव्हरराईडसाठी रिव्ह्यूचा वापर करू शकता। गोलंदाजांना पण ती संधी असेल एकदाच रिव्ह्यू। वाईट लेग बिफोर याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू सिस्टम नाही आहे मित्रांनो। या दरम्यान षटकार जरूर आलाय, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे इतरांना। पंचांवरती कोणत्याही प्रकारचा वाईटसाठी दबाव टाकू नका। पंचांना जसं वाटलं या वाईटमध्ये काहीतरी तथ्य नाही आहे, काही अडचणी येत असतील तर पंच कोणत्याही प्रकारे कोणत्याही क्षणी केव्हाही तिसऱ्या पंचाची मागणी करू शकतात। तो रिव्ह्यू नसतो तर तिसऱ्या पंचाची मागणी करू शकतात। मैदानावरती पाठीराख्याने प्रवेश करायचा नाही। मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा तटिया सर्कलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता कामा नये। रोलर चेंडू मैदानात दिला जाणार नाही। चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। त्याचप्रमाणे मैदानामध्ये नवीन चेंडू चॉईस करताना आपण इथं ग्रीन कार्पेट आहे, इथेच चेंडू चॉईस केला जाईल। चेंडू हरवला फुटला गेला तरी चेंडू इथेच चॉईस करून मैदानामध्ये फेकला जाईल। मैदानामध्ये आपण अजून एक ती लाईन पाहता, एखादा फलंदाज बाद होऊन तिथपर्यंत येतोय तर तुमचा फलंदाज ती नाही आहे। या सर्व सूचनेचं पालन तुम्ही करायचंय आणि इथे कॅश पेमेंट घेऊन या। जीपे पेटीएम फोन पे कोणत्याही प्रकारचं स्वीकारलं जात नाहीये। तर धन्यवाद। पुन्हा एकदा बोलूया कॉम बॉक्समध्ये संदीपजी बोराडे त्या ठिकाणी आहेत। नियम आज तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। जर नाही समजलं तर जरूर संदीपजी बोराडे यांच्याशी संपर्क साधा, ते पूर्णपणे पुन्हा एकदा समजून सांगतील। चांगला फटका होता यावेळी, मात्र आपल्याच पॉलत्रमध्ये एक क्षेत्ररक्षण सजवताना थोडी गपलत यावेळी जरूर बॉलरकडून पाहायला मिळाली आणि या एका धाबीच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकले 66 आकड्यावरती। फार चांगला स्कोर सध्या मित्र म्हणाल जनमान 100 नीडच्या धावफलकावरती आपण पाहतोय। नावाजलेली टीम त्यांना काढायचा पडा, टीमच्या गोलंदाजीत फिल्डिंगमध्ये झालेल्या चुका थोड्या परेशानीमध्ये त्यांना टाकणार आहेत। परंतु लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे तो मात्र गोलंदाज सतीशाचा लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग पहिल्या सत्राचा केल्या ठिकाणी समाप्ती पथावरती येण्यासाठी हा बॉल शिल्लक आहे। परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी नाहीये। इथे धावसंख्या मात्र तिथे स्थिरावले 66 आकड्यावरती। विजयासाठी मात्र 67 धावसंख्येची गरज आहे। काय घडेल काय बिघडेल हे सेकंड इनिंग मध्ये जरूर ऐकूया। सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकाल संदीपजी गायकवाड सरांचा। आणि नेक्स्ट मॅच वाकस टीम आणि त्याच्या विरोधात दामट टीम। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपला टॉस केला जाईल या ठिकाणी। जरूर आपण पाहतो दामट बी विपक्ष जे हनुमान वाकस या दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण प्रथमतः आयोजकांशी संपर्क साधा। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे।
हॅलो, चला अजून एक नियम सांगायचा राहिला गेला. तिसरा पंचाची मागणी जेव्हाही होईल दोन्ही 12 प्लेयरने कोणत्या प्रकारचा डिसिजन अगोदर द्यायचा नाही. जर दोन्ही खेळाडूंमधून कोणी डिसिजन अगोदर दिला पंचांच्या अगोदर त्या संघाला ही ते पॅनल्टी आहे. त्यामुळे दोन्ही 12 प्लेयरनी लक्षात ठेवायचे. चेंडू इथे या ग्रीन नेटवरती या दादा, इथे या, इथे दादा इकडे या, ग्रीन नेटवरती या आणि चेंडू चॉईस करा. दादा मैदानात चेंडू चॉईस केले जाणार नाही आहेत. इथे ग्रीन नेट आहे, जमिनीवरती टाकू नका, ग्रीन नेटवरती येऊन चेंडू चॉईस करा. फरहानजी नझे यांच्याकडून नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जाईल. चला कॅप्टन कुल किरण शेलके आपण त्या ठिकाणी पाहतो. कैलासजी वैखरे युवा उद्योजक, त्याचबरोबर मंगेश वैखरे सर युवा उद्योजक, भगवानजी दलवी, सर्व उद्योजक आज या ठिकाणी खेळताना दिसतील. जयनमन वाकत संघाने टॉस प्राप्त केला आणि कॅप्टन कुल किरण शेलकेने घेतलंय. प्रथमतः स्वीकारल्या बॅटिंग क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते दामद बी या संघाला. आणि या मैदानावरती ज्यांचा रेकॉर्ड आहे 15 चेंडू 67 धावांची इनिंग, ते एकच वादा बबलू दादा या शादा बिलावून अर्थात दामद बी संघाकडून खेळताना दिसतील. जरूर जरूर कैलासजी वैखरे आपण पाहतो सध्या शर्तीमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. त्यांचा हा बलमा बैल अर्धा दातात वासरू आहे. तो 22 शर्तीमध्ये 19 शर्ती आपल्या नावावरती कोरल्यात. गुलालाचा मानकरी ठरलेला हा बलमा बैल, त्याची ती ओनर आहेत, मालक आहेत. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला गेला. सुंदर फटका अमरच्या बॅटमधून. इथे दूरवर चेंडू होता, सरळ रेषेत चेंडू निघून गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहतो सध्या दूरवरचा प्रवास करून आतिश जे साऊथ आफ्रिकेमध्ये होते, कालच ते फ्लाईट लँड करून आज पहाटे घरी पोहोचलेत. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. किरण करडे एक नामवंत गोलंदाज अमरसाठी टाकलेला चेंडू. पहिला चेंडूवरती चौकार जरूर आला. इथे लगातार निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकले जातात. इथे चेंडू हवेमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. इथे फंबल या ठिकाणी पाहिली जाते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव या ठिकाणी. दादा अजूनही कॉम्बॉक्स मधून तुम्हाला एक नियम सांगतोय. गेले 4 रात्र जो नियम आहे, इथून फक्त टाळ्यांचा वर्षाव, इथून कोणत्या प्रकारचा कॉल होणार नाही. रिव्ह्यू सिस्टम पण इथून घेतला जाणार नाही. मैदानात जे खेळाडू आहेत ना, काही तांत्रिक अडचणी मैदानात असतील ना, ते खेळाडू करतील. बाहेरचा कॉल मैदानात स्वीकारला जाणार नाही. या सर्व सूचनेचं पालन आपण या ठिकाणी करायचे.
योगेश जाधव. आता कोणतं असं मैदान तयार करायचं ना योगेश जाधव यांच्या लागणार नाही. जोरदार टक्कर आपण पाहतो त्यांच्या जोरदार लागलं, दुखापत झाली योगेश जाधव. पारितोषिक येण्या अगोदर त्यांना आपण पाहतोय इथे येऊन आराम करावा लागेल. योगेश जाधव म्हटलं गेलं तर माझ्यासोबत मॅनेजरच्या भूमिकेमध्ये होते. कर्जत रायगड कर्जत खालापूर सुधागड या प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय माझ्यासोबत मॅनेजरच्या भूमिकेत होते. गोलंदाज तयार. पहिल्या 4 चेंडूवरती 7 धावा, 67 धावांची गरज. चांगला फटका त्या ठिकाणी पाहतो शतरक्षक. त्या ठिकाणी थोडासा विजवी होतो आहे. एकच धावेवरती समाधान मानलं गेलं. कव्हरिंग चांगली त्या ठिकाणी हरिजी कराल आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय मिस्टर सँडी, संदीपजी शिनारे, मधुमक्खी फ्रेंड, दुसरीकडे आमचे जंगल फेम मिस्टर हॅरी पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. गोलंदाज तयार. अमरसाठी पुढचा चेंडू राऊंड द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आपण पाहतो. या ठिकाणी डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, कव्हर मधून चेंडू काढला. शतरक्षक त्या ठिकाणी 3 चेंडू परत पुढे झालेले. चेंडू पाठीमागे ढकलला. 2 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कडे 11 या आकड्यावरती. 67 धावांची गरज होती. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. अजूनही आपण पाहतो 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. सदुष्ट धावांची गरज असताना 11 धावा आल्यात. अजूनही आपण पाहतो 56 धावांची गरज आहे. चला गोलंदाजी मार्कवरती अक्षय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट हँड राऊंड द विकेट मारा करेल अमर. अर्थात ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तात्या. बघा तात्या बोललो दादा नागेश दादा तात्याच बोलतो ना आपण. हाय टाइम आहे. अक्षय तयार गोलंदाजी मार्कवरती. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. बियॉन्ड टाइम चालला तर वेळ जास्त घेऊ नका. पुढचा चेंडू इथे लेग स्टॅपला चेंडू होता. प्ले केला. चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर इथं बसून फाईन शॉट. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रस येतील 4. इथे आला जमिनीला गुदगुल्या करत चेंडू फरार. 4 धाव्यांसाठी आलाय हा बेहतरीन चौकार. थैंक यू डीजे मास्टर. चल घर दी जल्दी हो गए देर. इथे पाहतो आपण पाहिलं गेलं तर वाईट चेंडू पंतांनी सांगितलं या ठिकाणी. चला 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 डिसिजन सर परांचा डिसिजन आहे. तो डिसिजन आपण पाहतो या ठिकाणी वाईट +1 बाउन्स आपण पाहतो या ठिकाणी पंतांनी दिलाय.
व्हेरी गुड डिसिजन सर मिस्टर सँडी आणि इथे पुन्हा एकदा कमबॅक. अफलातून अफलातून आपण पाहतो या ठिकाणी चांगला डिसिजन या अगोदर पाहिला संदीपजी शिनारे यांचा हा डिसिजन आपण पाहिला होता. यस व्हेरी गुड डिसिजन. रिप्लेच्या माध्यमातून जरूर आमच्या पंचांनी जो आम्ही पाहिला दिलेला डिसिजन पाहिला आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं. पंचांनी बाद घोषित केलेत. व्हेरी गुड डिसिजन. या अगोदर मिस्टर सँडी अर्थात संदीपजी शिनारे यांचा जो वन बाउन्स त्यानंतर वाईट आपण पाहिला गेला जो वाईट दिला होता आणि अतिरिक्त उचली घेतला चेंडू पंतांनी वाईट घोषित केला. पुन्हा एकदा वॉर्निंग पण दिली होती. तोही सुरेख डिसिजन संदीपजी शिनारे यांचा आणि त्यानंतर पाहिला गेला आपण हा पुढचा डिसिजन. तिसरा पंच होता आपण रिव्ह्यू फक्त नो बिमार आणि सेकंड बाउन्सर. अमर सर आत्तापर्यंत आपण एवढ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पाहायला गेला ना तर लेक एल बी साठी आपण कुठेही रिव्ह्यू सिस्टम घेतली नाही. इथे वाईट शेड्यूल स्पेअर मला पाहतोय. एक्स्ट्रा धावे या ठिकाणी घेतली जाईल. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या एक आकड्यावरती आपण पाहतोय. एल बीचा आपण डिसिजन पाहिला होता. प्रथमतः 50,000 रुपये पर कॅमेरा खर्च करून पहिल्या TDPL मध्ये वाईट चेंडू संख्या स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. नो चेंडू पंतांनी घोषित केलाय. पॉपिंग क्रीज आपण पाहतो पार केला चेंडू. ओव्हर स्टेपचा चेंडू आपण पाहतो पंतांनी या ठिकाणी घोषित केलाय. नो चेंडू आपण पाहतो. यानंतर पुन्हा एकदा बीपी माझा टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. बघूया फ्रीटच्या चेंडूवरती काय असेल. जे आतमध्ये खेळतात आता त्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जा लगेच. प्लीज बाउंड्री लाईनच्या आतून चालू नका मित्रांनो. दादा प्लीज बाउंड्री लाईनच्या आतून चालू नका. माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल बाउंड्री लाईनच्या आतून ती चालू नका. गोलंदाज तयार. चांगला चेंडू चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू खराब फेकले गेलेत. टोटल 8 चेंडू फेकले त्यामध्ये 4 चेंडू खराब. 4 चेंडूचा खेळ सुरक्षित आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. सुरेख फटका समोर उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षक बनणार दर्शक चेंडू जातो आउट ऑफ पार्क. बिग हिट हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. चार
चला चला आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं गेलं तर 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. अठरा चेंडू 41 धावा आपण पाहतो या ठिकाणी. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. 40 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज दुसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतो सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला जातो. फलंदाजीला आपण पाहतो समोर असला फलंदाज केतन आणि सायली जोडी मैदानावरती आपण पाहतोय. इथे पाहतो बादची कडा घेतली फलंदाज बाद. साहिल या ठिकाणी बाद नाहीये. ओके ओके थोडस इथे हे झालं. इथे आपण पाहतोय चेक करायचे बॉलर मध्ये झाला. ओके बॉलर मध्ये याला चेक केलं जाईल. ते पंचांनी ऑलरेडी आम्ही अगोदर सांगितलं तर गोलंदाज मध्ये येत असेल तर पंच त्या ठिकाणी चेक करू शकतात.
तर फेर आहे फेर. बॅट्समॅन शफल आणि दोन्ही लाईनच्या मधून बॉल बाहेर गेल्यानंतर खूप बाहेर गेलाय. बघा जेव्हाही गोलंदाज मध्येच येईल त्यावेळी पंतांना वाटेल तेव्हा मी अगोदर सांगितलंय पंत त्या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम घेऊ शकतात. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. तर विनंती असेल व्यासपीठावरती गडबड गोंधळ करू नका, कृपया करून शांत बसा. आपण स्टेज पे चिल्लम चाली कोई करेगा नहीं तो शाहिद भाई आएंगे. शाहिद भाईला पण आपण शुभेच्छा देऊया. पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा आहे, मागणी आहे, जरूर त्यांनाही शुभेच्छा देऊया. त्यांनी काल आम्हाला आमंत्रित केले पण त्या तारखेला आम्ही अवेलेबल नाही आहेत. शाहिद भाई उर्फे चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये पाहतो शतरक्षक आहे. एका धावेने स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती अर्ध लक्ष आपण पाहतो या ठिकाणी पार होत असताना. मंगेशजी वैखरी साहेब उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. इथे दरवाजा उघडा केला, चेंडूला सरून दिलं आणि स्टेट चेंडू जाऊन पोहोचला एसटी वरती. फुल्यांच्या चेंडूवरती फलंदाज त्रिपालाची झटका साहिलच्या स्वरूपात दिला गेलाय. तुझे सप्रभा काढेचा पाडा संघ आपण पाहतो थोडा अडचणीत सापडला गेलाय. इथे चांगला फलंदाज साहिल माघारी आलाय. स्वप्नील चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ फ्रीजरचा शतरक्षक चेंडू उचलणार, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धाव्याने स्कोरकडे आपण पाहतो अग्रेसर होतो. धावसंख्या 34 या आकड्यावरती अजून आपण पाहतो 33 धावांची गरज आहे. बॅक टू बॉलर चेंडू होता, बॅक टू बॉलर चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. एक धाव जरूर असेल पण गोलंदाज या ठिकाणी सुरेख कामगिरी करत असताना सिंगल या ठिकाणी आली. सिंगल धावसंख्या 35 धावा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. वाकसवरून काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण पाहतो त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. पुन्हा एकदा सिंगल आपण पाहिली गेली. 5 चेंडू आणि 4 सिंगल, एक विकेट पाहिला गेला. अफलातून कामगिरी या ठिकाणी. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 31 धावांची गरज. 31 धावांची अजूनही गरज आहे.
या भाईजान या आपल्या मानवासून हार्दिक स्वागत. वन मॅन शो आहेत ते. चला चला प्लीज चला. सुफियानजी नझीर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. डब्ल्यू इथे चांगला फटका समोर उडवला व्ही सेप मध्ये. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने इथे एक पाऊल पुढे टाकत असताना आलेला बेहतरीन षटकार. तर विजयासाठी आपण पाहतो अजूनही 20 धावांची गरज. सहा चेंडू आणि 20 धावांची गरज होती आपल्याला पाहिजे त्या षटकाराची. तो षटकार या ठिकाणी जरूर आलाय. एक चेंडू आपण पाहिला तो खराब होता. त्याच्यावरती जो व्हाईट प्लस चौकार आला खडून घातक ठरलं. आणि त्यानंतर पाहिला गेला हा बेहतरीन षटकार. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी धावबाद होतोय. 5 चेंडू आता 20 धावांची गरज आहे. मॅच पाहिली गेली मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती ज्यांनी षटकार ठोकला तो फलंदाज अजूनही मैदानावरती सज्ज आहे. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. लहान मुलांनी या पाठीमागे या. छोटे बच्चे चलो पीछे आ जाओ. इम्रान भाई बकरेवाली या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून दामतच्या प्रत्येक खेळाडूला आईवा जेलसाठी एक कोंबडी. दामतचे जेवढे छोटे पोरं आहेत ना त्यांनी जर आईवाल जेल पकडली तर इम्रान भाई यांच्याकडून कोंबडी असेल. चला 5 चेंडू बाकी आहेत. इथेही चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडू. शेवटचं षटक अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रसादला आपण या ठिकाणी पाहिलं गेले. 3 षटकासाठी प्रवीण दिघे यांच्याकडून 5,000 आहेत. पण या ठिकाणी अप्पर कट आपण पाहतो. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू काढला कव्हर पॉईंट मध्ये 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. चौकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या स्कोरकडे 51. अजूनही विजयासाठी 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. प्रवीण दिघे याचकडून लगातार 3 षटकारासाठी 5,000चं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. कैलास शेठ, मंगेश शेठ, अष्टपैलू खेळाडू एव्हरन गिन, मिस्टर जॉन टी, भगवान दलवी, तेजस असेल आपण पाहतोय. ओके चेक करतोय.
वाईट आहे सर. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, खराब चेंडू. अजूनही 15 धावांची या ठिकाणी गरज आहे. पुन्हा दालक्याने कट केलं चेंडूला. 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्यात. चौकार या ठिकाणी येतो आहे. जिथे आपण पाहिलं गेलं 3 चेंडू 15 धावांची गरज होती चौकाराला, आता 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन चेंडू 11 धावा, 11 धावा 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे सुरेख फटका चेंडूला उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन भीतीचा इथे आला एक बेहतरीन षटकार, आणि एक जर अजूनही षटकार आला तर प्रवीण दिघे, नागेश दिघे यांच्याकडून 7,000 रुपयाचा पारितोषिक असेल. 7,000. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. आठवावं लागेल निदास चषक, जिथे दिनेश कार्तिकने एक चेंडू 5 धावांची गरज असताना एक चेंडू 5 धावांची गरज असताना तो षटकार ठोकला होता, आणि 7,000चा पारितोषिक आहे. आणि 1998 साली जेव्हा जॉन्टी दलवी शाळेमध्ये होते, त्यांनी एक चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार खेचला होता, पण तो अँड्रमचा होता, बॉक्सचा. ओके. चला, एक चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय. 5 धावेची गरज आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप, सामना बघा सर्वांनी गुपचूप. आणि इथे पाहतोय समोर उडवला चेंडूला, चेंडू गेला सीमा रेषा पार. एक चेंडू 5 धावांची गरज असताना हा लगावलेला षटकार. सिकंदर वही कहलाता है जो हारी बाजी को जीतना. बघा सुनील खाडे यांच्याकडून 500 रुपये, नागेश दिघे आणि प्रवीण दिघे यांच्याकडून 7,000. बघा